अरे डीओपी दिसते का रे नाकातले केस क्लोज मध्ये कापते का जरा. अबे जमून नाही राहिलं ना बे, एवढा राख्याले करून आला नाकातलेच तर केस बोललो. अबे शोचा टाइम झाला ना बे भैताडा. वेलकम टू आवर ब्रँड न्यू शो ज्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. आमच्यासारखं ऑनेस्ट कुणीच नाही. मित्र तुम्ही मला ओळखतच असाल. मी तुमचा होस्ट अँड दोस्त अनूप चौधरी, अ व्हेरी वेल नोन फेस फ्रॉम मराठी अँड हिंदी इंडस्ट्री. आता वाजवा वाजवा ना बे. हा तुले कोण ओळखते बे भैताडा. हे बरे मी तुला पहिले सांगून देतो, मला स्टँडअप बिंडअप जमत नाही, मी सिरियस ऍक्टर आहो. हा चांगला होता, दुसरा सांग. मला काय मी करतो तर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, टिकटॉक बॅन आहे, परत घेतो. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, गप्पा टप्पा शप्पा अद्रक लसूण हे सगळं करून जर तुम्ही बोर झाले असाल तर माझ्याकडे लक्ष द्या, आम्ही तुम्हाला एंटरटेन करू. माझा मित्र आहे पप्प्या, त्याची जरा जॉग्राफी हिस्ट्री सांगून देतो. तर त्याच्या बापानं पोट्ट शाळेत जात होता, तर ग्रहण बिहन पाहिन म्हणून टेलिस्कोप घेऊन दिला, पण तो लोकांच्या खिडकीत वाकून त्याचा हॉरोस्कोप पाहायला लागला. या माणसानं सगळ्या मॅट्रिमोनियल साईट टिंडर सारख्या वापरल्या. आतापर्यंत त्यानं कमीत कमी 150 बायका पाहिल्या, इन्क्लुडिंग त्याची कामवाली बाई. पण त्याचं असं म्हणणं आहे का ग्रीन झोन, रेड झोन आणि ऑरेंज झोन पेक्षा सगळ्यात मोठा झोन आहे तो आहे फ्रेंड झोन. मग पप्प्यानं का केलं, मला फोन केला रात को 2 बजे, म्हणे पाशा टिंडर डाउनलोड करो. मी म्हणलं काय त्या टिंडर मध्ये. हा अबे लॉकडाऊनच्या ऑफर आहे ना, देशातली आणि जगातली कुठली बी पोट्टी तुम्ही राईट स्वाईप करू शकता. अबे मी म्हणलं इथं आपल्या इंडियातल्याच पोट्ट्या भाव नाही देत, तर त्या फॉरेनर भाव देणार आहे. तो म्हणे हेच तर केलं मामा, जसं तुझ्यासाठी त्या फॉरेनर आहे त्याच्यासाठी तू बी तर फॉरेनरच झाला ना. थोडी माहिती आहे की तू विदर्भात बसून बोटं कुचकून राहिला. मग मीनं लावलं डोकं, रपकन केलं टिंडर डाउनलोड, खपकन 4 कच्चे फोटो काढले, समोरून पुढून मागून डीप क्लिवेज, रपकन सोडले टिंडरवर. पाहतो तर का साऱ्या कटरीनाच्या बाईनी राईट स्वाईप, अन्न वस्त्र निवारा राईट स्वाईप, अन्न वस्त्र निवारा राईट स्वाईप. रोज पाहिलं तेच काम 3-4 दिवस झाले. त्यानंतर जे मॅचवर मॅच. आता बाबू 15 दिवस झाले. 5 मेक्सिकन, 3 आफ्रिकन, 2 युगांडाच्या आणि 1 चायनीज गर्लफ्रेंड आहे आपली. मग माझ्या लक्षात आलं कसाला हा करोनाचा जांगड गुत्था चायनावरूनच आलाय. मग मीनं मन केलं घट्ट, छातीला लावली माती आणि करून टाकलं ब्रेकअप. कधी कधी आठवण येते तर हटपणा होते ना. चायनीज गाणं ऐकतो मग. हे चायनीज गाणं आहे का. तर खूप झाला तमाशा, खूप नाचवली पिपाशा. आता वळूया आपल्या पहिल्या सेगमेंट कडे, ज्याचं नाव आहे घेणं ना देणं, कंदील लावून येणं. तर मित्र मागच्या 1 महिन्यापासून गुगलच्या ढुंगणा मागं लागू इतकी इन्फॉर्मेशन जमा केली आहे का मला आता काहीच वाचायची गरज नाही. काही महिन्यापूर्वी एका पोट्ट्यानं गल्लीत जाऊन जर वटवागळू खाल्लं नसतं, मी आज मस्त सावजी रस्सा खात असतो. पण नाही, विषय वेगळा आहे. स्टडी हे सांगते का 90% वटवागुळ हे गे राहते, म्हणजेच होमोसेक्शुअल राहते. मग राहीनच. एवढे वर्ष सिंगल राहिलेलं तसंच होते ना माणसाचं, नाही का. तू बी तर सिंगलच आहे ना. मग मला एक प्रश्न पडते, याची पॉप्युलेशन कसं वाढते. या गोष्टीचा आपल्या आयुष्यात फरक पडत नाही. यालाच म्हणते घेणं न देणं, कंदील लावून येणं. नेक्स्ट फॅक्ट असं म्हणते का देशातील सगळ्यात मोठी फॅमिली आपल्या इंडियात आहे. मिझोरमचे मिस्टर झावना. आपल्या शो मध्ये शिवाय नाही चालत ना बे. अबे
शिवी बायका गुगल करून पाय त्याचं नाव. त्यांच्या 39 बायका आहे, 94 पोरं आहे, 14 सुना आहे, 33 नातवंड आहे. मला त्या माणसाची बिलकुल बोलायची इच्छा नाही. मला एवढंच विचारायचं आहे का तो 39 बायका कशा सांभाळते. अन फक्त मला त्याच्या आईशी बोलायचं आहे का बा हा कसा पैदा झाला, का बा याले शिलाजीची खिचडी खाऊ घातली का, याच्या लोणच्यामध्ये वायगरा टाकला होता तुम्ही. याही गोष्टीचा आपल्या आयुष्यात का फरक पडत नाही. एक छोटासा पी ब्रेक घेतो. मी गेलो आणि आलो. तुम्ही इथंच थांबा कारण की तुम्हाला ऑप्शन नाही आहे. बाय. वेलकम बॅक. तर पोट्टे हो, आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या सेगमेंटची, ज्याचं नाव आहे लव लवर अन त्यांची लफडे. या सेगमेंट मध्ये मी आणि या शो साठी जुगाड केलेली माई गर्लफ्रेंड, आम्ही दोघे मिळून लोकांची लफडी सॉल्व्ह करणार आहोत. वेळ वाया न घालवता फोन करूया माया गर्लफ्रेंडले. अलेक्सा फोन लाव ग बाई. अभी भाई ताडा, मी अलेक्सा नाही, सिरी आहे. हा तर सिरी, कॉल माय गर्ल. कॉलिंग रेश्मा. होय होय, थांब. रेश्मा नाही, कॉल माय गर्ल. कॉल गर्ल नाही. चुकी करते कम्प्युटर कधी कधी. कॉल शिल्पा. मंदबुद्धी तसा सांग ना बे. कॉलिंग शिल्पा. हॅलो कुत्र्याचा. हॅलो. No बिडी right now. Go. नो बिडी. बिडी पिल्याशिवाय उतरत नाही ना त्याला. कुत्रा बिडी पिते. सुरू करूया आपला सेगमेंट ज्याचं नाव आहे लवर त्यांची लफडे. लवर बॉय दिलराजी. लवर बॉयचं असं म्हणणं आहे का बाबा मला माझ्या मॅडम सोबत प्रेम झालाय, मी असं का करू का बा त्या मॅडमला माझ्यासोबत प्रेम होईल आणि त्याच्या नवऱ्याच्या रस्त्यातून काटा कसा काढायचा. एकदम सोपं आहे दिलराज. क्राईम पेट्रोल एपिसोड नंबर 221 आणि 453 पाय दोन्ही याच्यात मीनच काम केलं. मी तुला पर्सनल मेल करतो लिंक. 2 मिनिटासाठी दिसला होता, कोणच नाही पाहिलं. याचं ऐकू नका. प्रेम झालंय ना, मॅडमला पत्र लिहा. मी चिटुकल्या मास्तरला शाळेत असताना तेच केलं होतं काही. कुठून आणलं गेले. हा वैताड बिताड आहे काय, मोठी डोक्या बिकार पडली आहे का तू. मला वाटतं योग्यता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नंतर भेटूया परत या सेगमेंट मध्ये ज्याचं नाव आहे लवर त्याची लफडे. बस झालं. एक काम करा, पेमेंट द्या. सकाळी बोलणं झालं होतं ना, पेमेंट दिलेला नाही. तुम्ही तुमच्या प्रोड्युसर मला वाटते मॅडमचा फोन बंद झालाय, त्यामुळे आपलं कनेक्शन तुटलं आहे. तर हीच ती वेळ, हाच तो क्षण. झमकवून टाका रणांगण. लावा आपल्या गर्लफ्रेंडला फोन आणि म्हणून टाका आय लव्ह यू. आता वेळ झाली आहे आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे दुरून पाहुणे साजरे. एका महान माणसानं म्हटलं होतं का सुंदरतेचं जितकं वर्णन कराल तितकी सुंदरता कमी होते. म्हणून मी जास्त फालतू बडबड करतच नाही. एक गुलाबाची कळी येणार आहे. अबे भाईताडा तिकडं. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शो साठी आला, ज्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. थँक्यू. मी खूप ऑनेस्ट आहे म्हणूनच मी कम्प्लिटली ऑनेस्ट वरती आले. तसं मी तुम्हाला बोललो होतो की आपला फॉर्मॅट आहे, आपण रॅपिड फायर राऊंड खेळतो. पण त्या अगोदर मला एक प्रॉमिस हवा असेल तुमच्याकडनं की तुम्ही जे काही उत्तर द्याल ते सगळे कम्प्लिटली ऑनेस्ट राहतील. यू नीड टू टेक अ वाव ऍक्च्युअली. ओके, आय टेक अ वाव की मी जे काही उत्तर देईन ती सगळी कम्प्लिटली ऑनेस्ट असतील. फर्स्ट क्वेश्चन, निकनेम. छोटू. सिंधुताई सपकाळ की बबली. सिंधुताई सपकाळ. पहिला सेलिब्रिटी क्रश. अंकुश चौधरी. बेटर को ऍक्टर स्वप्नील जोशी और अंकुश चौधरी. टेक्निकली स्वप्नील, इमोशनली अंकुश. आता दोघेही खुश. तुम्ही एखादा प्राणी असता. मला खरं तर घोडा व्हायला आवडेल आणि ऑल्सो अन एलिफंट. डू यू बिलीव्ह इन फर्स्ट साइट लव्ह. आय डू. जेही तुमच्या डोक्यात येत असेल आता. प्रेम ही एक खूप मोठी कमिटमेंट आहे. सो जर एका दिवसासाठी तुम्हाला वरदान मिळालं की बा तुम्ही XYZ अमुक एका व्यक्तीचं लाईफ जगू शकता, तर ती कोण असते. आपला PM होऊन बघायला आवडेल. इंटरेस्टिंग. पण मला ना त्यांच्या शूज मध्ये जाऊन हे बघायला आवडेल की ते एका वेळेला किती मल्टीटास्किंग करतात, ते एक अख्खा देश चालवतात. आता जरा टफ क्वेश्चन्स आहेत. ओके. These actors from 1 to 5 as based on acting. ओके. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, दादा कोंडके आणि नाना पाटेकर.
बापरे. आई ग. अशोक मामा, नाना पाटेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा निळू फुले आणि मग दादा कोंडके. तर त्यांना आपण मेम्स मध्ये नेहमी बघत असतो बाईवाड्यावर. रेट दिस ऍक्टर्स फ्रॉम 1 to 5. संजय जाधव, अनंत महादेवन, केदार शिंदे, सतीश राजवाडे आणि नागराज मंदिर. यू नीड टू टेक इट. असं कसं सांगायचं, हे खूप अवघड आहे. म्हणून तर शो आहे. एक जण टेक्निकली खूप स्मार्ट आहे, एक चॉईस ऑफ सब्जेक्ट वाईज खूप स्मार्ट आहे. नागराज मंजुळे, त्याच्यानंतर संजय जाधव, सतीश सर, आनंद सर आणि केदार दादा. क्रेझी फॅन स्टोरी. असं नाही का ब्लडनी लेटर बिटर लिहायचे. हो वाव. तर तसं माझ्याकडे एक लेटर आलेलं, पण त्याच्यावरती माझ्या मित्रांनी खिल्ली पण उडवली की अगं ते टोमॅटो सॉस आहे, ते थोडी. तर मध्ये शाहरुख खानच बरा वाटतो. लास्ट क्वेश्चन ची ती फेवरेट लाईन आहे की गुलाबजाम हा पाकात चांगला वाटतो, ताकात नाही. तर मला ती विदर्भी याच्यात ऐकायची. आबेर भैताडा, गुलाबजाम पाकात चांगला वाटतं ना, ताकात नाही. वाव. That was so hilarious. खूप मजा आली. थँक्यू. मला पण खूप मजा आली. मी पहिल्यांदाच असं, एक तर मला खूप आवडते तुमची लँग्वेज, म्हणजे विदर्भी लँग्वेज मला खूप आवडते, कारण ती खूप गोडवा आहे. आणि भारत दादा नेहमी चला वैद्यामध्ये ते म्हणत असतो. आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे बॉब मिश्रांच्या गच्चीवरून हवामानाचा अंदाज. बॉब हे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी देऊन देतो. बॉब हे जर्मनी ते परभणी, सिंगापूर ते शनी शिंगणापूर सगळं फिरून आले आहेत गुगल मॅपवर. हे लगेच घरी बसून हवामानाचा अंदाज देते. तर फालतू बडबड न करता बॉबले फोन लाव रे. मांजा माझ्या पतंगीचा तुटला मांजा. मांजा नाही येते गा. सर, वेलकम टू आवर शो. हॅलो एव्हरीबडी. सर, हाऊ इज वेदर गोइंग ऑन देअर? आवर व्ह्यूअर्स लाईक टू नो. प्लीज टेल अस. कसं चाललाय? कायचं कसं चाललाय? साला खर्रा, तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू सप्पा बंद आहे गावचा. लोकायले दारू नाही भेटून राहिली तर 3 टाइम गोमूत्र पिऊन राहिले. माझ्या बापाला पाईल झाला आणि माई बायको मध्ये भांडे धुवायला लावते. आणि तू विचारते कसं का चालला? लाईव्ह बाबा. त्या लाईव्ह आता कोणाच्या बापाला घाबरतो का मी? लाईव्ह मध्ये गाव माहित नाही पाहिले. अख्खं महाराष्ट्र पाहते ते भांडे घासणारी बायको कोण होती ती डोळे वटारून. पाहू नको, चालू शो आहे चालू. हवामानाचं असं आहे की वातावरणात फार उष्णता वाढलेली आहे. अर्धा तास पाऊस पडू शकतो, पण तुम्ही घरच्या बाहेर पडू नका. तुमचे डोंगण लाल व्हायचं वय. मुंबई पुणे जायचा तो विचारही करू नका, कारण तिकडे ऊन असो या नसो. पोलिसांच्या दंडानंच तुमची लाल होणे. म्हणून म्हणतो स्टे सेफ, स्टे होम. सगळं पाठ करून दिलं तरी सर सेज स्टे सेफ स्टे. कधी कधी नेटवर्क इश्यू असतो गावात राहिल्यामुळे आणि ते लगेच जातात लगेच येतात. मलाही माहित नाही कुठं जातात. आले ते बघा. सर, वेळोवेळी सानिया मिर्झाने हात पुसत राहा. सॅनिटायझर म्हणायचंय त्यांना. सानियामध्ये तुझ्या बापाला पाहिली होती का? किती शिकवाय. एवढा शिकला सवरला तर इंजिनियर काऊन नाही झाला बे तू? तर कंच्या कायले खेळून राहिला. मले नको शिकव तू. मी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला नाही घाबरत नाही. अहो, भांडे राहिले ना. वळूया आपल्या नेक्स्ट सेगमेंट कडे. मी वळतो. मित्र, तुम्हाला अंदाजा आलाच असेल का त्याची वेदर रिपोर्ट ऐकून तुम्हाला काहीच अंदाजा नसेल आला. धन्यवाद आम्हाला सहन केल्याबद्दल. तसंही तुमच्याकडे ऑप्शन नव्हतंच. काय झालं बे? तर पोट्टे हो, जशा माणसाच्या मूलभूत गरजा राहते अन्न, वस्त्र, निवारा, तशाच इंटरनेटच्या मूलभूत गरजा राहते लाईक, सबस्क्राईब, शेअर. खपाखप लाईक करा, गपागप शेअर करा, टपाटप सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आम्हाला सहन केल्याबद्दल. अबे घरी जायचे तरी पैसे द्या रे.